हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पारक स्टडी प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण एक व्हिडिओ सीरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर्स डिस्कस करतोय, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा जास्तीत जास्त फायदा होईल. मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ नंबर 5 आहे, ज्यामध्ये आपण क्लॉक म्हणजे घड्याळ या टॉपिकवरचे मागच्या वर्षीचे क्वेश्चन्स पाहणार आहे. मित्रांनो, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 2 ते 3 क्वेश्चन्स तुम्हाला या टॉपिकवरती विचारले जातात. तसंच आपण मागच्या वर्षीचे क्वेश्चन्स पाहूया, जेणेकरून आपल्याला कोणता पॅटर्न विचारलाय ते पाहता येईल आणि त्यानुसार आपल्याला त्याची तयारी करता येईल. त्यासोबतच मित्रांनो, जर तुम्हाला याचा जास्तीत जास्त उपयोग हवा असं वाटत असेल, तर काय करायचं व्हिडिओला पॉज करायचं ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसेल आणि तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही तुमचं आन्सर काढा. नंतर मी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करून देणारच आहे. मग तुम्ही तुमचं आन्सर मॅच आउट करा. बरोबर आलंय की चुकलंय. मित्रांनो, असं जर तुम्ही केला तर तुम्हाला मॅक्सिमम बेनिफिट होईल तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये. चला मग वेळ न घालवता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे 5 तास 35 मिनिटं म्हणजे किती मिनिटं हे तुम्हाला विचारलंय. मला एवढं माहीत आहे 1 तास म्हणजे 60 मिनिटं असतात. किती मिनिटं असतात मित्रांनो? 1 तास म्हणजे 60 मिनिटं. अगदी बरोबर. तर मला इथं 5 तास दिलंय. 5 तासाचे मी 60 मिनिटं जर केलं तर किती मिनिटं होणार? 300 मिनिटं आणि वरचे मला 35 मिनिटं म्हणले. हे 35 मिनिटं ॲड केलं तर 335 मिनिटं याचं उत्तर येतं मित्रांनो. 335 मिनिटं काय होतं? याचं उत्तर येतं. मित्रांनो, हा क्वेश्चन नंबर 6 इथला बघा. हा क्वेश्चन तुम्हाला सेम सेम टॉपिकवरती आहे. आता आपण जे एक्सप्लेन केलं सेम ट्रेंडवरती आहे. तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे आणि मला कमेंट करायचं आहे. ठीक आहे. बघूयात आपण किती विद्यार्थ्यांचं बरोबर येतं ते. मित्रांनो, चला हा क्वेश्चन पाहूयात आपण. 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता चालू झाला आणि 16 वाजून 45 मिनिटाला संपला. तर त्यावेळी 12 ताशी घड्याळात किती वाजले असतील? तर मित्रांनो, लक्षात घ्या, 24 तास घड्याळ असेल किंवा 12 तास घड्याळ असेल, यांच्यामधील वेळेचा फरक कधी चालू होतो? मित्रांनो, लक्षात घ्या, वेळेचा फरक म्हणण्यापेक्षा जे शो करतंय ते शो करण्याचा फरक दुपारी 12च्या नंतर चालू होतो. दुपारी 12च्या नंतर चालू होतो. 24 तासी घड्याळामध्ये 12च्या नंतर 13 दाखवेल, 14 दाखवेल, 15 दाखवेल. पण 12 तासी घड्याळामध्ये काय दाखवेल? 12च्या नंतर 1, 2, 3, 4 अशी वेळ दाखवत जाईल. ठीक आहे. त्यामुळं काय म्हणते मला, हा 16 वाजून 45 मिनिटाला मॅच संपली, तर 12 तासी घड्याळामध्ये मला हे किती दाखवल? काहीच नाही करायचं तुम्हाला. सिंपल लॉजिक आहे. 16 45 करा, त्यामधनं मी 12 वजा करेन. तर मला लक्षात मित्रांनो काय दाखवतंय? 16 मधनं 12 गेले 4, 4 वाजून 45 मिनिटं. तर ही माझी 12 तासी घड्याळामध्ये झालेली वेळ असेल. काय असेल? 4 वाजून 45 मिनिटं. मित्रांनो, हा जर क्वेश्चन तुम्हाला समजला असेल, तर पुढचा क्वेश्चन सेम ट्रेंडवरती आहे. इथं फक्त हे टाईम तुम्हाला चेंज केलंय. मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलं की कसं करायचं. तर तुम्ही मला काय करायचं? याचं उत्तर कमेंट करायचंय. नक्कीच कमेंट करा. आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स येणाऱ्या परीक्षेमध्ये घ्यायचे असतील, तर असे क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला लागतील. तर नक्कीच याचा आन्सर तुम्ही मला कमेंट करा. चला मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे. घड्याळात जर 4 वाजले असतील, घड्याळाच्या तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये कोणत्या प्रकारचा कोण होतो? तर हे पण एक फेमस टाइप आहे. अशा टाइपचे क्वेश्चन्स पण तुम्हाला विचारले जातात. तुम्हाला वेळ दिली जाईल आणि तुम्हाला म्हणलं जाईल, की बाबा कितीचा म्हणजे कोणत्या प्रकारचा कोन तयार होतो. यासाठी आपल्याला कोनाचे प्रकार माहीत असायला पाहिजे. कोनाचे कोणते-कोणते प्रकार असतात मित्रांनो? कोनाचे प्रकार असतात लघुकोन, ठीक आहे, विशाल कोन, ठीक आहे. त्याच्यानंतर काटकोन, ठीक आहे. त्यानंतर थोडंसं पुढे गेलं प्रतिविशाल कोन, ठीक आहे. आणि एक सरळ कोन पण नावाचा अँगल तयार होतो. ठीक आहे. तर अशा कोनाचे आपले टाइप्स आहेत. तर मित्रांनो, इथं बघा 4 वाजले असतील तर सगळ्याला माहिती आहे 4 म्हणजे घड्याळ कसं दिसतं, तासकार्याने मिनिट कसं कसा असेल हे आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. तर हा अँगल कोणता व्हायला लागला मित्रांनो? हा अँगल आपला व्हायला लागलाय विशाल कोन. काय व्हायला लागलंय? विशाल कोन. आन्सर ऑप्शन नंबर 1. तर मित्रांनो, पुढचा क्वेश्चन पाहूयात. सकाळी 7:30ला शाळेत आलेला निलेश शाळेतून 330 मिनिटांनी शाळेतून घरी आला. तर किती वाजता तो घरी निघाला? तर मित्रांनो, तुम्हाला टाईम विचारलं किती वाजता तो घरी निघाला. लक्षात घ्या, शाळा किती वाजता चालू झाली आहे? 7 वाजून 30 मिनिटाला आणि किती वेळ चालली आहे? 330 मिनिटं. 330 मिनिटं चालली आहे. मी एक काम करतो, मी ह्याच्यामध्ये हे वरचे 30 मिनिटं टाकतो म्हणजे इथे किती झाले? 8 वाजले. ठीक आहे? 8 वाजले आणि हे वरचे आता राहिले 300 मिनिटं. 300 मिनिटंचं तासामध्ये मला कन्व्हर्ट करण्यासाठी मी काय करेन? 300 मिनिटाचे तास किती? भागिले 60 करायचं. 6 1 0 कटलं. 6 1 6 6 5 30 म्हणजे हे किती झाले? 5 तास. म्हणजेच काय? 8 + 5
मला करायचंय. 8 प्लस प्लस 13. 13 म्हणजेच काय? 12च्या नंतर 1 होतंय. म्हणजे 1 वाजता. म्हणजेच काय? तो किती वाजता घरी निघायला चालू केला? 1 वाजता तो घरी निघायला म्हणजे शाळेतनं घरी निघाला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. मध्यान्नोत्तर इथे लक्ष द्यायचं. मध्यान्नोत्तर म्हणजेच दुपारनंतर मित्रांनो. दुपारनंतर 11 वाजता धनेश गाडीत बसला. 24 घड्याळाप्रमाणे किती वाजले असतील? लक्षात घ्या. लक्षात घ्या मित्रांनो. दुपारनंतर मित्रांनो दुपार ही 12च्या नंतर चालू होती. इथं 11 आहे, पण हे दुपारचा 11 नाहीये मित्रांनो. दुपारच्या अगोदरचा 11 आहे. दुपार नंतरचा 11 म्हणजे ते होतील आपले रात्रीचे 11. रात्रीचे 11 असतील. दुपार नंतरचा 11 म्हणजे रात्रीचे 11 असतात आणि 24 ताशी घड्याळाप्रमाणे काय असतं रात्रीच्या 11ला आपण काय म्हणतो? 23 वाजता. काय म्हणतो मित्रांनो? 23 वाजता. आन्सर ऑप्शन नंबर 4. खूप छान क्वेश्चन आहे. ह्याला तुम्ही स्टार करून ठेवू शकता. चांगला क्वेश्चन आहे. चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. मित्रांनो पुढचा क्वेश्चन पाहूयात. परत हे तुम्हाला कन्व्हर्जन दिलं आहे. पण इथं कन्व्हर्जन तुम्हाला मिनिटाचं तास आणि काही मिनिटं उरले त्याच्यामध्ये करायचं आहे. ठीक आहे. 552 मिनिटं आहेत. तर 552 मिनिटं भागिले 60 करायचं. बरोबर आहे. 552 मिनिटं भागिले 60 करायचं. 60चा पाढा म्हणा. पूर्ण भाग देत बसू नका. ह्याच्यात जवळपास पोहोचायचंय. मला काय करायचंय? ह्याच्यात जवळपास पोहोचायचंय. 60चा पाढा म्हणा. 60चा पाढा म्हणजेच काय? 6चा पाढा म्हणायचं. फक्त एक शून्य वाढवत चालायचं. 6 एक कसा? 6 2 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सत्ते 42, 6 8 48, 6 9 54, 54, 54. इथं आलं जवळपास. म्हणजे काय? 552 मधनं एवढं गेलं 90 बरं काय? गुणिले 9 व्हायला लागलेत. तर इथं उरली कुठे? 12. म्हणजेच काय? 9 तास असतील आणि वरचे हे 12 मिनिटं असतील. म्हणजे उत्तर काय येईल? 9 तास आणि 12 मिनिटं. आन्सर ऑप्शन नंबर 3. मित्रांनो पुढचा क्वेश्चन पाहूयात. रोशनी आपल्यासारखी हुशार लेकरू आहे. ते सकाळी 11:30 वाजता अभ्यासाला बसले मित्रांनो. किती वाजता? 11:30 वाजता म्हणजे 11 वाजून 30 मिनिटाला अभ्यासाला बसली. आणि काय केलं तिने? 1:45 वाजता अभ्यासावरून उठली. 1:45 वाजता म्हणजे काय असतं सांगा बरं? 1:45 वाजता म्हणजे 1 वाजून 45 मिनिटं. 1 वाजून 45 मिनिटाला ती अभ्यासावरनं उठली आहे. तर त्याने एकूण किती वेळा अभ्यास केला? हुशार पोरगी आहे. आपल्याला काढायचं आहे किती वेळा अभ्यास केला. चला 11:30 वरनं मी 12 वाजता वाजवत होतो म्हणजे हे 30 मिनिटं. 12 ते 1 पर्यंत जातो. म्हणजे हे 1 तास. ठीक आहे. आणि वरचं 45 मिनिटं. ठीक आहे. तर 30 मिनिटं प्लस 45 मिनिटं किती होतं मित्रांनो? 75 मिनिट. 75 मिनिटाचं मी तासामध्ये कन्व्हर्ट करतो. 1 तास 15 मिनिट आणि हे 1 तास म्हणजेच काय? मित्रांनो 2 तास 15 मिनिटं. हे माझं उत्तर आलं. 2 तास 15 मिनिटं. काय? 2 तास 15 मिनिटं आमची रोशनी अभ्यास केलेली आहे. मित्रांनो हे मी खोडतो सध्या. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. नागपूरहून पहाटे 4 वाजून 10 वाजता सुटणारी केरळ एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी लक्षात घ्यायचं कोणता दिवस विचारलाय. दुसऱ्या दिवशी 14 वाजून 15 मिनिटाला तिरुवनंतपुरमला पोहोचते. तर नागपूर ते तिरुवनंतपुरम प्रवासात किती वेळ लागला? किती वेळ लागला हे तुम्हाला विचारलंय. पण इथे लक्षात घ्या दुसऱ्या दिवशी म्हणल्यामुळं काय लक्षात घ्यायचं? दुसऱ्या दिवशी म्हणल्यामुळे 24 तास झालेले आहेत. हे लक्षात घ्या हां. पहिला दिवस. पहिला दिवस सकाळी 4 वाजून 10 मिनिटं ते दुसरा दिवस सकाळी 4 वाजून 10 मिनिटं हे माझे झाले 24 तास. दुसऱ्या दिवशी मला कुठेपर्यंत जायचंय? 4 वाजून दुसऱ्या दिवशी मी पहिल्यांदा काय करतो 14 पर्यंत जायचंय. कुठपर्यंत जायचं? 14 वाजून 15 मिनिटं. मी तुम्हाला काय म्हणले सरळ-सरळ काय करायचं? हो का 14 वाजून 15 मिनिटामधनं हे 4 वाजून 10 मिनिटं वजा करा. किती आले? 10 वाजून 5 मिनिटं. 10 वाजून 5 मिनिटं. म्हणजेच काय? 24 तासानंतर 10 तास आणि 5 मिनिटं आपल्याला पुढे जायचं. म्हणजे 24 तासामध्ये 10 तास मिसळले 34 तास आणि वरचं 5 मिनिटं. 34 तास 5 मिनिटं. आन्सर ऑप्शन नंबर 1. सर कसं केलं मला समजलं नाहीये. लक्षात घ्या पहिला दिवस ते दुसरा दिवस सकाळी 4 पर्यंत 24 तास होतील आणि पुढे नंतर मला काय 14 वाजून 15 मिनिटापर्यंत जायचंय. 4 तास 10 मिनिटापर्यंत पोहोचलोय मी. तर मी काय केलं सरळ-सरळ 14 15 मायनस 4 10 हे किती? 10 वाजून 5 मिनिटं. 10 वाजून 5 मिनिटं हे झाले माझे. हे माझ्या 24 तासानंतर. 24 तासानंतर आणखीन 10 तास झालेत. म्हणजे 34 तास आणि वरचे 5 मिनिटं. 5 मिनिटं. त्यामुळे आन्सर ऑप्शन नंबर 1. होप तुम्हाला समजलं असेल. चला आपण जाऊयात पुढच्या क्वेश्चनला. मरियाला सेमिनारसाठी 10:30 वाजता पोहोचायचं होतं. 10:30 वाजता म्हणजे कसं दाखवतो आपण? 10 वाजून 30 मिनिटं.
परंतु गाडी पंक्चर झाली. ओके, होतं. गाडी पंक्चर झाली, त्यामुळे तिला पाऊण तास उशीर झाला. आता लक्षात यायला पाहिजे आपल्याला पाऊण तास म्हणजे काय? लक्षात घ्या. अर्धा तास म्हणजे किती मिनिटं बाळांनो? व्हेरी गुड. 30 मिनिटं. ठीक आहे, 30 मिनिटं. आणि पाऊण तास म्हणजे सांगा बरं किती मिनिटं? अरे, अगदी बरोबर. पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं. तर काय 45 मिनिटं उशिरा झाला. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मग कितीला पोहोचली विचारलं. ह्याच्यामध्ये आपल्याला 45 मिनिटं ॲड करायचं आहे. मी काय करतो, हे वरचे 30 मिनिटं ह्याच्यातलं काढतो. म्हणजे इथं किती उरले? 15 मिनिटं. बरोबर आहे. म्हणजे 10:30 मध्ये 30 मिनिटं मिसळले तर काय झाले? 11 वाजले आणि वरचे 15 मिनिटं म्हणजे 11 वाजून 15 मिनिटाला ती ती सेमिनारला पोहोचली. ठीक आहे. खूप अगदी सोपा क्वेश्चन आहे पुढचा. पुढचा अगदी सोपा क्वेश्चन आहे. तुम्हाला काय करायचंय? घड्याळामध्ये किती वाजले ते विचारायचंय. फक्त इथे रोमन अंक दिलेत तुम्हाला. काय दिलेत मित्रांनो? रोमन अंक दिलेत. ठीक आहे. पण काहीच हरकत नाहीये. किती वाजले सांगा बरं? व्हेरी गुड. किती वाजलेत? 9 वाजलेले आहेत. खूप छान मित्रांनो. चांगली तयारी चालू आहे आपली. चला जाऊयात आपण पुढच्या क्वेश्चनला. सुहासने 60 किमी अंतर पूर्ण करण्याच्या मोटारसायकलच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याने ते अंतर 15 किमी ताशी वेगाने पूर्ण केले. जर त्याने ती स्पर्धा सकाळी 10 वाजून 15 वाजता सुरू केली, तर तो निश्चित ठिकाणी किती वाजता पोहोचला असेल? लक्षात घ्या. तो चाललाय 60 किमी अंतर पूर्ण करण्याच्या मोटारसायकलच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याने ते अंतर 15 किमी ताशी वेगाने पूर्ण केले. लक्षात घ्या. इथं आपल्याला माहीत असायला पाहिजे लागलेला वेळ किती आहे माहीत असायला पाहिजे. वेळ इज इक्वल्स टू अंतर भागिले वेग मला माहीत आहे. म्हणजेच काय माझ्या इंग्लिश स्कूलच्या स्टुडंटच्या मित्रांसाठी टाईम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. इथं मला काय दिलंय अंतर किती आहे 60 किलोमीटर आणि त्याची स्पीड काय आहे 15 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. ताशी म्हणजे पर आवर. ठीक आहे. 15 एक 15 15 चोक 60 म्हणजे त्याला 4 तास लागायला लागलेत मित्रांनो. लक्षात घ्या किती तास वेळ लागायला लागलाय 4 तास. कितीच्या नंतर तो चालू किती वाजता केलाय 10 वाजून 15 मिनिटाला. ह्याच्यामध्ये मी 4 तास ऍड केले तर किती होतात सांगा बरं. ह्याच्यामध्ये जर 4 तास ऍड केला असेल तर 14 तास 15 मिनिटं. 14 तास 15 मिनिटं म्हणजेच काय आपण ह्याला कसं लिहितो 2 वाजून 15 मिनिटं. इथं दिलंय डायरेक्ट तुम्हाला 14 तास 15 मिनिटं. त्यामुळे आन्सर ऑप्शन नंबर 1. पुढचा क्वेश्चन मला करायचा मित्रांनो. पुढचा क्वेश्चन काय मला तास आणि मिनिट्स यांची ॲडिशन करायची आहे. तास आणि मिनिट्स याची ॲडिशन करायचं आहे. लक्षात घ्या 6 आवर्स 40 मिनिटं आणि 2 आवर्स आणि 35 मिनिटं याची बेरीज करायची. लक्षात घ्या तासाची बेरीज करा आणि मिनिटाची बेरीज करा. नंतर आपण 60च्या जास्तचे जे मिनिट्स आहेत ते आपण तासामध्ये कन्वर्ट करू. तर इथे लक्षात घ्या 6 तास आणि 2 तास ह्याचे होतात 8 तास आणि इथं किती होतात आपले मिनिट्स किती होतात 75 मिनिट्स. आता 75 मिनिट्सामधले 60 मिनिटाचा 1 तास होतो. ह्याच्यातलं 60 मिनिट मायनस करा तर किती येणार हे 9 तास 15 मिनिटं. 9 तास 15 मिनिटं उत्तर येतं याचं. ह्याचं उत्तर काय येतं 9 तास 15 मिनिटं. मित्रांनो आत्ताच आपण तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता तुम्हाला तेच करायचंय. तुम्हाला काय करायचंय हा पुढचा क्वेश्चन सेम नोटवरती आहे. पुढचा क्वेश्चन सेम नोटवरती आहे. आपण काय करूयात तुम्हाला हा होमवर्क असेल तुम्हाला याचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे. तुम्हाला याचं उत्तर काय करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे. चला मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. रोशनीला नागपूर ते वर्धा हे प्रवासासाठी 1 तास लागतो. कुठं चालली आहे ती नागपूर ते वर्धा. किती वेळ लागतो हिला 1 तास 30 मिनिटं. तिथं 15 मिनिटाचं तिनं 15 मिनिटाची विश्रांती घेतली 15 मिनिटाची. त्यानंतर ती काय केलंय परत वर्ध्यावरनं पुढे किती वेळ लागतो तिला यवतमाळला जायला तिला लागतात वेळ 1 तास 50 मिनिटं. जर रोशनी सकाळी 10 वाजता नागपूरहून निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचेल. पहिल्यांदा आपण बघूयात किती वेळाचा तिचा चाललाय प्रवासामध्ये. पहिलं चाललंय तिला नागपूर ते वर्धा 1 तास 30 मिनिटं. त्यानंतर ती 15 मिनिटाचं विश्रांती घेतीये. त्यानंतर तिला लागतोय 1 तास 50 मिनिटं. तर सगळ्यांची आपण बेरीज करूया. तिथं व्हायला लागले 2 तास आणि हे आपले मिनिट्स किती व्हायला लागलेत 30 आणि 50 80 आणि 95 मिनिटं. आणि ह्या 95 मिनिटाचे 60 मिनिटं जर बाजूला काढलं तर 1 तास होतो. म्हणजे हा 1 तास मी इकडे देतो. म्हणजेच काय 3 तास हे 35 मिनिटं. एवढा तिचा प्रवास चालू आहे 3 तास 35 मिनिटाचा. 10 वाजता जर निघाला असेल तर 3 तास 35 मिनिटानंतर म्हणजे काय होईल तिला वाजतील 3 तास 35 मिनिटं म्हणले जर आपण तर तिला होईल 1 वाजून 35 मिनिटं.
1:35 ती यवतमाळला पोहोचेल. मित्रांनो उत्तर येतं 1:35. आन्सर ऑप्शन नंबर 3. तर मित्रांनो पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी 10:20 निघाली. किती वाजता निघाली मित्रांनो? 10:20. ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी मंगळवारी, लक्षात घ्या, दुसऱ्या दिवशी मंगळवारी म्हणले ती 2:15 अमरावतीला पोहोचली. 2:15 अमरावतीला पोहोचली. दुसरा दिवस म्हटल्यानंतर 24 तास इथं ऑलरेडी झाले आपलं. 24 तास आपण ऍड करू आणि किती वाजता म्हणजे दुसऱ्या दिवशी ह्याच्यामध्ये तिचा 24 तास झालेला आहे. आता 10च्या नंतर 2:15 मला जायचं आहे. तर 10च्या नंतर 2:15 म्हणजे माझे किती तास व्हायला लागलेत लक्षात घ्या मित्रांनो. 10च्या नंतर 12पर्यंत 2 आणि 2 पर्यंत 4 म्हणजे काय टोटल 4 तास व्हायला लागलेत. म्हणजे इथं किती झालं टोटल 4 तास माझे व्हायला लागले समजा. पण हे माझं किती होईल? 4 तास कधी व्हायला लागलेत? जर माझं हे इथं 20 मिनिटं राहिले असते तर 4 तास व्हायला लागलेत. म्हणजे 4 तास होत नाहीयेत म्हणजे आपले किती 3 तास होतील. 3 तास आणि हे वरचे 55 मिनिटं. म्हणजेच काय 27 तास आणि 55 मिनिटाचा तिचा प्रवास असेल. 27 तास 55 मिनिटाचा तिचा प्रवास असेल. आन्सर ऑप्शन नंबर 1. मित्रांनो हे परत कन्व्हर्जन आहे. फक्त इथं काय तुम्हाला मिनिटाचं तासाचं कन्व्हर्जन सेकंदामध्ये करायचं आहे. तर मला माहित आहे 1 तास म्हणजे 3600 सेकंद. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि इथं बाकीचं तर सेकंदच दिलेलं आहे. तर तुम्हाला हे जे कन्व्हर्जन रेट आहे ही यूज करून ह्याचा आन्सर काढायचा आहे आणि ह्याचा आन्सर मला तुम्ही कमेंट करायचं आहे. ठीक आहे. ह्याचा आन्सर मला कमेंट करायचा आहे. अगदी सोपा क्वेश्चन आहे हा मित्रांनो. मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच आपले जे इतर मित्र आहेत ज्यांची पण परीक्षा आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तसंच आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. अशा विविध व्हिडिओचा एकच प्लॅटफॉर्म म्हणजे पारख स्टडी प्लॅटफॉर्म. इथे होईल तुमची खरी पारख. थँक यू.